Hello friends, myself Dr. Sandeep Joshi. Now we continue our reduction formula of integration sin raised to mx cos raised to nx dx between the limits 0 to pi by 2 in this lecture also. So uh, in our previous lecture we come to this step, that is umn equal to for n be a even पॉझिटिव्ह इंटिजर ही केस घेतली होती आपण. आणि लार्जेस्ट इवन पॉझिटिव्ह इंटिजर आपण काय कन्सिडर करतो इथे आता 8, कारण आपला फॉर्म्युला कुठपर्यंत आला आहे 8 पर्यंत. ओके, सो यू एम एन इक्वल टू n-1 अपॉन m प्लस n-3 अपॉन m प्लस n-2 डॉट डॉट डॉट. मागच्या वेळेस मी सांगितलं की हा कसा आलेला आहे 1 अपॉन m+2 इंटू UM0. आता UM0ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची सगळ्यात पहिले. ओके, सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ UM0? UM0 मीन्स इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 sin x रेस टू m आणि cos x रेस टू 0. कारण आपला UMN काय आहे? इट इज sin x रेस टू m cos x रेस टू n. ओके, तर इथे m ॲज इट इज आहे, पण n ची व्हॅल्यू काय आहे 0. सो cos x रेस टू 0 dx. बट एनिथिंग रेस टू 0 विल बी 1, त्याच्यामुळे याची व्हॅल्यू 1 झाली. आणि मग इंटिग्रेशन कोणाचं काढायचं आहे तुम्हाला? फक्त इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 sin x रेस टू m dx. ओके, आणि हे आपलं झालेलं आहे रिडक्शन फॉर्म्युला ऑफ sin x रेस टू n dx मागच्या प्रिव्हियस काही 2 लेक्चर अगोदर, बरोबर आहे. आणि तो फॉर्म्युला जसं तसा आला होता तुमचा, फक्त एनच्या ऐवजी काय इथे m आहे, दॅट इज m-1 अपॉन m m-3 अपॉन m-2 डॉट 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 1/2 इंटू पाय बाय 2. आठवत असेल तर बघा, इव्हन आणि ऑडसाठी 2 केसेस होत्या. तर इव्हन असेल एमची व्हॅल्यू तर शेवटी पाय बाय 2 यायचा, आणि ऑड असेल तर 2/3 इंटू 1 यायचं. त्या पद्धतीने मग m-1 अपॉन m m-3 अपॉन m-2 डॉट 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 2/3 इंटू 1 व्हेन एम इज ऑड. हे कशावरनं? हे आपलं रिडक्शन फॉर्म्युला झालेला आहे, दॅट इज रिडक्शन फॉर्म्युला ऑफ sin x रेस टू n. इथं एनच्या ऐवजी काय फक्त m आहे. ओके, आता याच्यात अजून 2 केसेस. इफ बोथ m अँड n आर इव्हन. बघा, म्हणजे लिहिताना कसं लिहायचं आता आपला केस फर्स्टमध्ये काय ॲक्च्युली लेट n बी अ इव्हन पॉझिटिव्ह इंटिजर. तर nचं झालं समजा, पण mच्या 2 व्हॅल्यू आहेत आता, इव्हन आणि ऑड. मग m इव्हन असेल आणि nही इव्हन असेल तेव्हाचा फॉर्म्युला कसा असेल मग बघा. सो 0 टू पाय बाय 2 sin x रेस टू m cos x रेस टू n dx इक्वल टू स्टार्टिंग सिरीज हीच राहणार n-1 अपॉन m प्लस n इंटू n-3 अपॉन m प्लस n-2 डॉट 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 1 अपॉन m प्लस 2 इंटू UM0. आता UM0 कोणती व्हॅल्यू घ्यायची? तर इव्हनसाठी, बिकॉज वी हॅव टेकन हिअर m अँड n आर इव्हन. सो कंटिन्यू UM0ची व्हॅल्यू ही आली तुमची m-1 इंटू m-1 अपॉन m इंटू हे काय आलं m-3 अपॉन m-2 डॉट 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 1/2 इंटू पाय बाय 2. दिस इज द व्हॅल्यू ऑफ UM0, लक्षात घ्या. ओके, आणि डायरेक्ट इक्वेशन नंबर 4. सो दिस इज द फॉर्म्युला. ओके, वेन बोथ m अँड n आर इव्हन. आता n तर इव्हन आहेच, पण m ऑड असेल तर, सो दॅट विल बी सेकंड केस. सो इफ m इज ऑड अँड n इज इव्हन, again starting with the same, that is n-1 upon m plus n n-3 upon m plus n-2 dot 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 1 upon m plus 2 into m-1 upon m m-3 upon m-2 dot 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 शेवटी काय येईल फक्त 2/3, कारण m काय तुमचा आता ऑड आहे. ओके, सो दिस इज अगेन वन फॉर्म्युला फॉर युअर रिडक्शन. नाउ दिस इज अबाउट द केस नंबर फर्स्ट ॲक्च्युली, बट when n is even positive integer. आता n जर ऑड असेल तर, सो लेट n बी ऑड पॉझिटिव्ह इंटिजर, देन अल्टिमेटली UMN इक्वल टू n-1 अपॉन m प्लस n इंटू n-3 अपॉन m प्लस n-2 डॉट डॉट डॉट. आता मोठा ऑड आपण असा घेऊया की लार्जेस्ट इवन इंटिजर आपण काय घेतला होता? 8 घेतला होता. तर ऑड नंबर आपण काय घेऊया? 9 घेऊया. सो 9तनं 7 गेला 2 अपॉन खाली m प्लस 9-6 3 येईल, म्हणजे बघा 2 अपॉन m प्लस 3. आणि UM काय ते UM n-8. सो 9-8 इज 1. सो इट विल बी UM1. ओके, नाउ वी हॅव अगेन कॅल्क्युलेट हिअर द व्हॅल्यू ऑफ UM1. जसं मागे आपण UM0 काढला, तसं इथे काय काढायचं आता? UM1. सो UM1 इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 sin x रेस टू m cos x dx. कारण nची व्हॅल्यू किती? 1 आहे ना, m ॲज इट इज आहे. ओके, आणि हे आपण ऑलरेडी काढलेलं आहे स्टार्टिंगला फॉर्म्युल्याच्या.
अगदी स्टार्टिंगला आपण हे काढलेलं आहे. ओके, दॅट पुटिंग व्हॅल्यू ऑफ साइन एक्स इक्वल टू टी या पद्धतीने वरती आपण जे इंटिग्रेशन बाय पार्ट्सला अगदी सुरुवातीला जे घेतलं होतं व्हॅल्यू ऑफ व्ही, तर ही व्हीची व्हॅल्यू आहे दॅट इज साइन एक्स रेस टू एम इंटू कॉस एक्स. आणि मग याचं इंटिग्रेशन येतं साइन एक्स रेस टू एम प्लस वन अपॉन एम प्लस वन बिटवीन द लिमिट 0 टू π/2. आणि मग ती व्हॅल्यू येणार तुमची 1 अपॉन एम प्लस वन. बरोबर आहे, कारण साइन 90 1 येतो पण साइन 0 0 येतो, म्हणून साइन 90 म्हणजे अप्पर लिमिट जर टाकलं तर 1 येणार, 1 अपॉन एम प्लस वन. अँड देअरफॉर इफ एन इज ऑड, आता इथे एकच केस आहे मात्र, इथे दोन केसेस येणार नाही कारण इथे एकच व्हॅल्यू आलेली आहे, इथे ऑड आणि इव्हन नाही. सो इफ एन इज ऑड अँड एम मे बी इव्हन ऑर ऑड, म्हणजे तिथं काही आपल्याला वेगळे असं काही नाही दिलेलं, ती एक तर इव्हन असेल एमची व्हॅल्यू किंवा ऑड असेल, देन इंटिग्रेशन बिटवीन 0 टू π/2 साइन एक्स रेस टू एम कॉस एक्स रेस टू एन डी एक्स इक्वल टू n-1 अपॉन एम प्लस एन इंटू n-3 अपॉन एम प्लस एन मायनस टू डॉट 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 2 अपॉन एम प्लस 3 इंटू um1ची व्हॅल्यू म्हणजे 1 अपॉन एम प्लस वन अँड कॉल इट एज इक्वेशन नंबर 4 और 5 जे असेल ते. ओके, ते तुम्ही पुटअप करा. सो दीज आर द टू फॉर्म्युलीज. पण तरी पण आता हे जे रिडक्शन फॉर्म्युला इथे संपला तुमचा, रिडक्शन फॉर्म्युला इथे जरी संपला असला तरी हे जे फॉर्म्युलेत आपण काढलेले की एन इव्हन असताना 2 फॉर्म्युले, एन ऑड असताना 1 फॉर्म्युला, हे तुम्हाला वापरायचे नाहीत. तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करताना एक सेपरेट फॉर्म्युला इथं दिलेला आहे तो यूज करायचा आहे. ओके, सो टू एम्प्लॉय द फॉर्म्युली फॉर 0 to π/2 sin x raised to m cos x raised to n dx, following working rule may be convenient. Okay, so this will be your working rule. म्हणजे हा फॉर्म्युला वापरून आपण आता एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. सो इंटिग्रेशन बिटवीन 0 to π/2 sin x raised to m cos x raised to n dx इक्वल टू m-1 m-3 डॉट 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 either 2 or 1 n-1 n-3 डॉट डॉट either 2 or 1 अपॉन m plus n -2 m plus n -4 या पद्धतीने m plus n -6 डॉट 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 आयदर 2 or 1. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. रिडक्शन फॉर्म्युला जर आला परीक्षेला तर मागचा तो पूर्ण या इथपर्यंत तो तुम्हाला लिहायचा आहे. 8 मार्काला येतो थेरी पेपरमध्ये. ठीक आहे, पण प्रॉब्लेम सॉल्व करायला तुम्हाला ते कामास येणार नाही, तुम्हाला हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. याच्यावरून आता आपण प्रॉब्लेम्स बघूया पुढच्या काही स्लाइड्समध्ये. ओके, अँड द एक्सप्रेशन ऑन राईट हँड साईड इज टू बी मल्टिप्लाय बाय π/2 ओनली इफ m अँड n बोथ आर इव्हन. म्हणजे हा फॉर्म्युला सेम असेल, जर m आणि nच्या व्हॅल्यू दोघंही इव्हन असतील तर ह्या पूर्ण फॉर्म्युलाला काय करायचं तुम्हाला π/2 ने मल्टिप्लाय करायचं. m आणि n यातला एक जरी ऑड असेल तरी हाच फॉर्म्युला, मात्र दोघंही जर इव्हन असतील, बघा त्याने काय म्हटलं, इफ m अँड n आर बोथ इव्हन, तर या फॉर्म्युल्याला π/2 ने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. सो प्लीज रिमेंबर धिस. Now we see the examples on that topic. Very simple example, एक दोन एक्सप्लेन करतो. So using the formula for integration 0 to π/2 sin x raised to m cos x raised to n dx, evaluate the following. तर पहिला आहे तुम्हाला दिलेलं 0 to π/2 sin raised to 4x cos raised to 6x dx. m 4 आहे आणि n किती आहे 6. मग आपला जनरल फॉर्म्युला आहे. सो 0 to π/2 sin raised to 4x cos raised to 6x dx इक्वल टू m-1 m-3 डॉट 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 2 or 1 पर्यंत थांबायचं. सो m-1 4तनं 1 गेला, 4तनं 3 गेले, 1 येतं म्हणजे ते थांबेल. नंतर n-1 n-3 त्या पद्धतीने. सो 6 - 1 6 - 3 6 - 5 1 आला, सो थांबायचं. खाली m plus n -2 m plus n -4 m plus n -6 m plus n -8 या पद्धतीने कुठपर्यंत थांबायचं, 2 or 1 पर्यंत. आता इथे 2 येत आहे बघा, 6 आणि 4 10 -8 म्हणजे 2 येतात. सो इथपर्यंत करणार आणि थांबायचं. इंटू π/2. का π/2? कारण m आणि n दोघंही काय आहेत, इव्हन आहेत, 4 आणि 6. ओके, सो π/2 ने काय केलं, मग मल्टिप्लाय केलं. ओके, आणि मग सॉल्व केल्यानंतर फायनल आन्सर आलं तुमचं. अगदी सिम्पल आहे ते कॅल्क्युलेशन, ते काही मी सांगणार नाही. 3π/512. नंतर सेकंड आहे तुमचं विचारलेलं एक्झाम्पल, त्याच्यामध्ये m3 आहे आणि n 6 आहे. अगेन m-1 फॉर्म्युला बोलतो मी फक्त. नंतर n-1 n-3 n-5 खाली m plus n -2 m plus n -4 m plus n -6 m plus n -8 कुठपर्यंत थांबायचं आहे, वरती आणि खाली
दोघी वेळेस आयदर 2 or 1 जर व्हॅल्यू आली तुमची मायनस करून तर तिथपर्यंत फॉर्म्युला ओढायचा आणि थांबायचं. आता इथे एम ऑड आहे त्याच्यामुळे π/2ने मल्टिप्लाय करायची गरज नाही आणि मग बाय युजिंग सिम्पल कॅल्क्युलेशन यू गेट व्हॅल्यू इज इक्वल टू 2/63. Third example is m is 4 and n is 5. Okay, so again use the same formula that m minus 1, m minus 3, n minus 1, n minus 3, m plus n minus 2, m plus n minus 4, m plus n minus 6, m plus n minus 8. And doing the same simple calculation, here n is odd, so don't multiply by π/2. Okay, so answer will be 8/315. नंतर both odd आले समजा तरी काही प्रॉब्लेम नाही. Again use the same formula. Here m is 3 and n is 5, so m minus 1, n minus 1 into n minus 3. Nantar m plus n minus 2, m plus n minus 4, m plus n minus 6. And by using the simple calculation, by using the simple multiplication and division, you get the answer will be 1/24. Okay. So this is about the reduction formula of your integration sin raised to mx and cos raised to nx dx, and regarding the examples on that topic. So in our next lecture we see the another one and last reduction formula of this chapter, that is integration of sin nx upon sin x dx, and we see the examples on that topic. Okay, so now we stop in this lecture. We will meet in our next lecture. Till now we stop here. Thank you.